नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. आज एप्रिल छटणीचे पुढे एक 10 ते 15 दिवसात सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आज आपण द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील प्लांट फिजिओलॉजी या विषयाचे शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर राम टेके सर यांच्याशी या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आलेलो आहोत. भयंकर असा ऊन पडणार आहे आणि असा अंदाज थोडासा काही हवामान तज्ज्ञांनी दर्शवला आहे. थोडासा द्राक्ष शेतकरी थोडा चिंतेत आहे आणि सरांशी बोलून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल किंवा काय अडचणी येतील आणि त्या संदर्भात सरांचं आपण मार्गदर्शन घेऊन द्राक्ष शेतीत वापरणार आहोत आणि शेतकऱ्यांची जी अडचण होणार आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर नमस्कार. आपण वेळ दिला आमच्यासाठी, ती आमच्यासाठी फार लाख मोलाची गोष्ट आहे. शेवटी लॅबमधलं जे काही अभ्यास आहे ते आजपर्यंत फील्डवरती पोचणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमात आपल्या मार्गदर्शनाची काय नितांत गरज आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आहे सर. तर थोडंसं एप्रिल 2026च्या छटणी संदर्भात आम्हाला थोडं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावं अशा अपेक्षा आहे सर. आता साधारणतः जवळजवळ 30 वर्ष झाली मी द्राक्षामध्ये काम करतो. सुरुवात माझी इथूनच झाली आणि तेव्हापासून मी द्राक्षामध्ये काम करतो. आणि माझ्याकडे PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे संजीवकांचं काम आहे. आणि हे संजीवक गर्भधारणात कसं आपल्याला फायदा करून देतात त्याच्याविषयी मी अभ्यास करत असतो. बरेच वर्ष आम्ही काम केलेलं आहे. CCC तुम्हाला माहीत असेल, CCC म्हणजे लिओसिन. ते बंद झालं आता, बरोबर, कारण त्याचे रेसिड्यू येत होते, त्याच्यामुळे ते बंद झालं. पण त्याच्या शिवाय पण आपल्याला गर्भधारणा करता येऊ शकते. एक गोष्ट मुख्य आहे की पहिल्यांदा खरड छाटणी झाल्यानंतर पालवी येणं किंवा फुटी निघणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मग आपण पाण्याचे स्प्रे पण देऊ शकतो. काही लोक आजकाल हायड्रोजन सायनामाइडचे स्प्रे करतात. तसं न करता पाण्याचे स्प्रे दिले, थोडं वेलीला थंड केलं तर ते फूट लवकर निघू शकते. तर अशा प्रकारे थोडेसे चेंजेस काही वातावरणानुसार करायचे असतात ते आपण केलं पाहिजे. तर हा मुख्य भाग फुटे निघण्यापर्यंतचा. फुटे निघाल्यानंतर मग आपण थोडंसं त्याला आधी हे द्यायचं 6B आणि 6B आणि लिओसिन द्यायचं. लिओसिन म्हणजे CCC. पण ते आता बंद झालं, त्याच्यामुळे ते देता येत नाही. म्हणून थोडं नत्राचा कमी वापर आणि पाणी पण थोडंसं कमी, म्हणजे फार द्यायचं नाही, नाही तर फुटे खूप जोमात वाढतात आणि खूप म्हणजे 3-3, 4-4 फूट असा लांब जातात. तेवढी वाढ चांगली नसते. म्हणून आपण थोडंसं विचार करून दोन्ही गोष्टी, नत्राचा वापर आणि पाण्याचा वापर हा केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला फुटी मापामध्येच राहतील. हे बघितलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न विचारा. साधारणतः सर गर्भधारणा आपली छटणी झाल्यानंतर किती दिवसापासून होत असते काडीमध्ये? तर गर्भधारणा जी आहे द्राक्षामध्ये ही 45 ते 60 दिवसापर्यंत, म्हणजे 2 आठवड्याचा कालावधी असतो, त्याच्यामध्ये होत असते. याच्यासाठी आता मी तुम्हाला सांगितलं की नत्र कमी करायचं, तर 30 दिवसाला नत्र थांबवून टाकायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड किंवा फॉस्फरसचा जो स्रोत आहे, बरेचसे सोर्सेस आहेत त्याचे, तर तो वाढवावा लागेल, ते सुरू करावं लागेल. आणि हे साधारणतः 60-70 दिवस. पण हे डिपेंड असतं ना की तुमच्या फुटी कशा निघाल्या, कधी निघाल्या, बरोबर, उशिरा निघाल्या की लवकर निघाल्या, त्याच्यानुसार तो शेड्यूल चेंज करावा लागतो. तर साधारणपणे असं आम्ही म्हणतो की 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान ही गर्भधारणा होत असते द्राक्षामध्ये. तर त्यावेळी काय पाहिजे असतं, तर त्यावेळी भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे असतो, ढगाळ वातावरण अजिबात नको आणि पाण्याचा ताण पण थोडासा दिला पाहिजे, तर ही गर्भधारणा चांगली होते. पाणी खूप द्यायचं नाही, आपण अति खूप देतो त्याच्याने फुटे जोमानं वाढतात, मग ते थांबवायचं, थोडंसं ब्रेक द्यायचा. म्हणजे एक असं म्हटलेलं आहे की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबल्याशिवाय, म्हणजे जी शाकीय वाढ आहे ती थांबल्याशिवाय हे गर्भधारणा होणार नाही.
बरोबर. म्हणून ती थांबवायची, नंतर बंद करायचं आणि मग फॉस्फरिक ऍसिड सुरू करायचं आणि 60-70 दिवसापर्यंत ते सुरू ठेवायचं. त्याच्याने गर्भधारणा होते. याच्यामध्ये आता आम्ही असं बघितलं की मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी गर्भधारणाच झालेली नव्हती, जसं की नारायणगाव आहे किंवा मग सोलापूर आहे किंवा उस्मानाबाद, ह्या भागामध्ये द्राक्षच लागली नव्हती, इतकी बिकट परिस्थिती झाली होती. तर तसं होऊ नये म्हणून आपण थोडंसं हे जे संजीवक आहेत, 2 संजीवक आहेत खरं तर, 6B आणि युरॅशी गर्भधारणेसाठी, त्याच्यामुळं गर्भधारणा चांगली होऊ शकते. जर काही कमी जास्त झालं वातावरण तरी ही जी 2 केमिकल्स आहेत ते तुम्हाला खूप मदत करू शकतात. तर त्यांचे 2-2 स्प्रे वगैरे जास्त ॲडव्हर्स जर तुम्हाला ते क्लायमेट वाटत असेल तर आणखी 1 स्प्रे, असं 3 स्प्रे दिलं ना की तुम्हाला गर्भधारणेपासून एकदम चांगला फायदा होऊ शकतो. तर हे तुम्ही करायला पाहिजे. हे सगळं वातावरणानुसार, नाही तर 1 स्प्रे पण पुरेसा असतो. ह्या वर्षी सर थोडंसं हवामान तज्ञ म्हणतात उष्णता वाढणार आहे, 45च्या पुढे तापमान, त्याचा परिणाम आपल्या गर्भधारणेवर होऊ शकतो का द्राक्ष बागेच्या? नाही, आता म्हणजे तसं उत्तर नाही पण देता येत नाही ना हो पण देता येत नाही. कारण काय असतं ना, जेव्हा द्राक्षाची गर्भधारणा सुरू असते तर मी सांगितलं की प्रखर सूर्यप्रकाश पाहिजे. प्रखर सूर्यप्रकाश पाहिजे म्हणजे टेम्परेचर जास्तच असतं त्यावेळी. बरोबर. आणि पाण्याचा ताण पण दिला पाहिजे, हेही सांगितलं मी. बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय, त्या तापमानाने काय फरक पडत नाही एवढं. आणि झाडामध्ये अशी सिस्टम असते की ते ऍडजस्ट करून टाकतं सर्वायवलसाठी ना ते, आणि ते पाहिजेच असतं. ताण थोडासा पाण्याचा किंवा मग जास्त उष्णता ही पाहिजेच असते त्यावेळी. तर त्याचं फार काही हे करू नये. उलट जास्त पाऊस आणि कमी तापमान, ढगाळ वातावरण, याच्यामुळे नुकसान होतं. तर हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आपण उलटच लक्षात घेत होते, बरोबर. तसं करायला. गेल्या वर्षी ते बघितलंयच आपण, ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडी गर्भधारणा कमी झाली. त्यामुळे वातावरणाचं तापमान वाढलं तरी ते थोडंसं फायदेशीर ठरेल. त्या काळात फक्त अनावश्यक वाढणाऱ्या फुटी कंट्रोलमध्ये ठेवून फॉस्फरसची, पोटॅशची लेवल तुम्ही त्या काळात वाढवायची. आणि ते वाढलं जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आटोक्यात असेल तर थोडं गर्भधारणा फायदेशीर ठरेल. पाणी हे नियंत्रित पद्धतीनं दिलं पाहिजे, देणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा आणि ड्रोनचा, तर त्याच्यामुळे याचा पण थोडासा वापर करून काही दिवसामध्ये येईल ते सायन्स, एआयचं पुढे येईल. आणि ड्रोनचा वापर जर आम्ही बघितलं, तमिळनाडूमध्ये पूर्ण स्टेटमध्ये ओपन आहे, म्हणजे ते करू शकतात. इंडियामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये ते आता थोडंसं सुरू होतंय, पण अजून त्याच्यावरचे फार प्रयोग काही झालेले नाही आहे. तर ते आता आपल्याला पहिल्यांदा आपण नॅपसॅकनेच पाठीवरचा पंपानेच द्यायचो, त्याच्यानंतर ESS आले, इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर, त्याच्याने करतोय खरं तर. आणि तिसरा आता आलंय ड्रोन. तर ड्रोनचा वापर पण आपण करायला शिकलं पाहिजे. ते एकदम सायन्स हे आहे. फक्त फरक काय आहे की द्राक्षामध्ये कॅनॉपी अशी आहे, खाली झुकलेली आहे. तर आतून पण कसं करता येईल त्याचं, म्हणजे जो काही फवारणी आहे तो कव्हरेज कसा मिळेल ड्रोनच्या माध्यमातून, हे बघायला पाहिजे. ते झालं की मग आपल्याला ड्रोनचा हा एक उपाय वापरण्यासाठी खुला होईल. तर ते केलं पाहिजे. मग अतिशय योग्य आणि कमी खर्चातलं हे करण्यापेक्षा सरांनी अतिशय व्यवस्थित नियोजन सांगितलंय की बागाला आपण खर्चिक केलंय. खरं तर ते सर स्वतः प्लांट फिजिओलॉजी असल्यामुळे झाड सगळ्या क्रिया त्याच्या पद्धतीने करत असतं. त्याला सपोर्टिव्ह शेतकऱ्यांना थोडंसं काम करणं गरजेचं आहे, असा सरच्या बोलण्याचा मतितार्थ अर्थ आहे. आणि सर निश्चितच प्रमाणित पाणी, प्रमाणात खत देऊन ह्या वर्षी थोडासा प्रयत्न आम्ही निश्चित करू सर. धन्यवाद.